नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने देशभरात छापेमारी सुरू केलेली आहे आणि याच छापेमारीत आतापर्यंत सीबीआयने 7 जणांना अटक केलेली आहे। या प्रकरणातला मास्टर माइंड प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीच असल्याचं आता सीबीआयच्या तपासातून समोर आलेला आहे आणि हाच पी.व्ही. कुलकर्णी पुण्यात नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं विशेष कोचिंग क्लासेस घेत होता आणि याच ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील पुण्यातच तयार करत असल्याचं आता समोर आलेलं आहे। पुण्यातूनच चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मनीषा वाघमारे हिच्याकडून ही माहिती समोर आलेली आहे, कारण मनीषा वाघमारे आणि पी.व्ही. कुलकर्णी हे एकमेकांच्या संपर्कात होते आणि मनीषा वाघमारे ही नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या संपूर्ण रॅकेटमध्ये फसवत होती। विद्यार्थ्यांना गोळा करण्याचं काम मनीषा वाघमारेकडे होतं आणि पी.व्ही. कुलकर्णीकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करण्याचं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। सीबीआयनं पुणे, मुंबई, लातूर, गुरुग्राम, राजस्थान अशा जवळपास अनेक ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि या नीट पेपर फुटीचं प्रकरण जवळपास देशभरात पसरल्याचं आता समोर आलेलं आहे आणि यापुढच्या काळात आणखीन काही लोकांची अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि हे मोठं रॅकेट असल्याचं देखील आता सीबीआयच्या तपासातून समोर येताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।